नमस्कार मित्रांनो. NMB स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे 12वी सायन्समधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्याचबरोबरीने 2024 म्हणजे आत्ता ज्यांची 12वी सायन्सची परीक्षा झालेली आहे असे विद्यार्थी यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, आज दिनांक 2 एप्रिल 2024 आजपासून जे विद्यार्थी 12वी सायन्समध्ये पास झालेले आहेत किंवा 2024 ही जी परीक्षा आत्ता दिलेली आहे त्यांनी, तर त्यांच्यासाठी आयसरची ॲप्टिट्यूड टेस्ट 2024 याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स सुरू झालेले आहे. तर बघा, आयसर पात्रता परीक्षेसाठी आजपासून करा अर्ज. आजची ही बातमी आहे. विज्ञानात तुम्हाला भन्नाट करिअर करायचे असेल तर आजच आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट 2024 साठी अर्ज करा. कोण करू शकतं अर्ज? तर बघा, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक नामी संधी असून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत अर्थात आयसर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची दारे यामुळे खुली होणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या आयसर या जगप्रसिद्ध संस्था आहेत. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून 5 वर्षांच्या ड्युअल डिग्रीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्याला किती मार्क असणं गरजेचं आहे? तर बघा, 12वी विज्ञान किंवा समकक्ष परीक्षा किमान 60% गुणांसह 2022, 2023 किंवा 2024 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे आत्ता ज्यांनी परीक्षा दिली आहे ते सुद्धा, त्याचबरोबरीने मागील वर्षी ज्यांनी परीक्षा दिली ते सुद्धा आणि ज्यांनी 2022 मध्ये परीक्षा दिलेली आहे, असे 2022, 23 आणि 24 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. साधारणतः मार्क असावेत किमान 60%, कमीत कमी 60% मार्क असणं गरजेचं आहे. तर आजपासून हे अर्ज सुरू झालेले आहेत. तर त्याची जी मुदत आहे ती 13 मे 2024. 13 मे 2024 पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आणि आपल्या फॉर्म भरताना काही जर चुका झाल्या असतील, काही करेक्शन असेल, तर त्यासाठी करेक्शन विंडो जी आहे 16 आणि 17 मेला सुरू होईल. म्हणजे आपल्या अर्जामध्ये आपल्याला सुधारणा करता येतील. आणि त्यासाठीचे जे काही ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट किंवा ज्याला आपण प्रवेशपत्र म्हणूया, तर ते 1 जूनपासून उपलब्ध होणार आहेत. आणि ही परीक्षा असणार आहे 9 जून 2024ला. त्याच्यासाठीचं जे संकेतस्थळ आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर आयसरची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म ऑनलाईन भरता येईल. साधारणपणे भारतातील वेगवेगळे जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये या संस्थेमध्ये, म्हणजे साधारणतः भारतातील आयसरची जी संस्था आहे पुढील शहरांमध्ये पुणे, बरहमपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, तिरुपती आणि तिरुवनंतपुरम. साधारणपणे यासाठी जो काही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यासाठी 1933 इतक्या ज्या जागा आहेत या भरल्या जाणार आहेत. म्हणून 12वी उत्तीर्ण होणाऱ्या किंवा मागील 2 वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी ही परीक्षा आहे. उत्तम अशी ही संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 12वी सायन्समधील ही परीक्षा दिलीच पाहिजे. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. आपल्या ओळखीचे जे कोणी 12वी सायन्सचे विद्यार्थी आहे, यावर्षी 12वीची परीक्षा दिलेले किंवा मागील 2 वर्षामध्ये
12वी परीक्षा दिलेले त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.